सो गुड मॉर्निंग एस्पायरंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. व्हेरी गुड मॉर्निंग. आजच्या या मॉर्निंग सेशन मध्ये तुमचं सर्वांचं या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. तर एस्पायरंट्स, आजच्या या सेशन मध्ये मी सुरुवात करतोय या फार्माकोग्नोसीची. सो फ्रॉम द डेफिनेशन, चला तर फार्माकोग्नोसी म्हणजे काय? फार्माकोग्नोसी ही आपण कोणत्या ब्रँचला म्हणतो? या फार्माकोग्नोसीच्या अंडरमध्ये कोणत्या प्रकारचा स्टडी केला जातो? कोणते एस्पेक्ट्स या फार्माकोग्नोसीच्या अंडरमध्ये कन्सिडर केले जातात एस्पायरंट्स? तर एस्पायरंट्स हे लक्षात घ्या, फार्माकोग्नोसी ही एक ब्रँच आहे फार्मास्युटिकल सायन्सची. Pharmacognosy is a branch of pharmaceutical science which deals with the study of crude drugs obtaining from the three important sources. एक तर आपण यांना एनिमल ओरिजिन घेतोय, किंवा यांना आपण प्लांट्स पासून ऑब्टेन करतोय, किंवा यांना आपण मिनरल्स पासून ऑब्टेन करतोय. आणि कोणत्या एस्पेक्टनी याचा स्टडी करतोय हे पहा. कल्टिवेशन, कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, सो प्रोसेसिंग असेल, इव्होल्युशन असेल, आणि प्रोसेसिंग बद्दलचं नॉलेज असेल, किंवा प्रिझर्वेशन बद्दलचं नॉलेज असेल. कुणाच्या बद्दल? क्रूड ड्रगच्या बद्दल. आणि या ब्रँचला आपण नाव देत असतो फार्माकोग्नोसी. फार्माकोग्नोसीला अजून एक इम्पॉर्टंट एस्पेक्ट असतो, हे पहा की हे फक्त एवढंच नाही, तर फार्माकोग्नोसी ऑल्सो डील्स विथ द फिजिकल, केमिकल अँड स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्रूड ड्रग. तर फार्माकोग्नोसी याही गोष्टीसोबत डील करतं. तर एस्पायरंट्स, यानंतर पहा, फार्माकोग्नोसी मध्ये जे क्रूड ड्रग्स आहेत, ह्या क्रूड ड्रगचा जो यूज आहे आपल्या फार्मसीमध्ये, सो आपण यांचा यूज करतोय वेगवेगळे एक्सिपियंट्स म्हणून, जसं की सस्पेंडिंग एजंट असेल, डिसइंटिग्रेटिंग एजंट असेल, फ्लेवरिंग एजंट असेल, फिल्टरिंग एड्स असतील, किंवा अदर काही फार्मास्युटिकल एक्सिपियंट्स असतील. यांचा यूज आपण करतोय, या क्रूड ड्रगचा यूज करतोय आपण फार्मसीमध्ये किंवा फॉर्म्युलेशन मध्ये. याच्याबद्दल सध्या आपल्याला नॉलेज हे फार्माकोग्नोसिस देतात. मग आता फार्माकोग्नोसी जो एक वर्ड आहे तो कुठून डिराईव्ह करण्यात आलेला आहे? हा ग्रीक वर्ड आहे एस्पायरंट्स. फर्स्ट वन, द फार्माकॉन, दॅट इज द मिनिंग ऑफ ड्रग, अँड नोसिस स्टँड फॉर द नॉलेज. म्हणून हा एक वर्ड जो आहे फार्माकोग्नोसी, हा आपण 2 ग्रीक वर्ड पासून डिराईव्ह केलेला आहे. हेही तुम्हाला पार्ट तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो, त्यामुळे याच्याकडे पण तुम्हाला हे थोडंसं फोकस करायचंय. आणि फार्माकोग्नोसीचं कम्प्लीट मिनिंग जे येतं इंग्लिशमध्ये, ते येतं नॉलेज ऑफ ड्रग्स, नॉलेज ऑफ क्रूड ड्रग्स म्हणू शकता. चला तर एस्पायरंट्स, यानंतर तुमच्यासाठी मी घेऊन आलोय काही हिस्टॉरिकल पार्ट्स, जे की फार्माकोग्नोसी मध्ये एक्झाम मधून तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जीपॅट असेल, नायपर असेल, डीएच असेल, ESIC असेल, RRB असेल, या सगळ्या एक्झाम्स मध्ये याबद्दलची कहाणी आहे. सो याबद्दल तुम्हाला विचारण्यात येतं की कोण हा फादर ऑफ फार्माकोग्नोसी आहे, क्लासिफिकेशन कोण दिलेलं आहे, सो ओपीएमचं एक्सट्रॅक्शन कोण केलेलं आहे, असे बरेच काही हिस्टॉरिकल पार्ट्स मी या चार्ट मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. यामध्ये पहिला आहे हिपोक्रॅटस. सो ही इज नोन ॲज अ फादर ऑफ मेडिसिन. हे पहा, हे फार्माकोग्नोसीचे फादर नाही आहे, हे मेडिसिनचे फादर आहेत हिपोक्रॅटस. सो एम्फेसाइज्ड रॅशनल युजेस ऑफ द ड्रग अँड द नॅचरल हिलिंग. म्हणजे जे ड्रग आहेत त्यांचे प्रॉपर युजेस, मेडिसिन म्हणून तुम्ही कसं कराल याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन यांनी दिली होती. गॅलन हे एक फर्स्ट फार्मासिस्ट होते. नेक्स्ट वन आहे, सो दॅट इज C.A. सेडलर. सो यांनी ही टर्म कॉइन केली होती, फार्माकोग्नोसी ही टर्म यांनी कॉइन केली होती. यामध्ये यांनी जे बुक दिलंय त्या बुकचं नेम होतं अनालिटिका फार्माकोग्नोस्टिका. आणि यांनी जी टर्म कॉइन केली एस्पायरंट्स, फार्माकोन म्हणजे ड्रग अँड नोसिस म्हणजे नॉलेज, याबद्दलची जी ग्रीक वर्ड आहे, या ग्रीक वर्डचं जे ऍक्च्युअल मिनिंग आहे हे C.A. सेडलर यांनी दिलं होतं. देन नेक्स्ट वन आहे हा फ्रेडरिक सर्टर्नर. सो यांनी सगळ्यात पहिल्यांदा मॉर्फिनला आयसोलेट केलं फ्रॉम द ओपीएम अँड फाउंडेशन केलं अल्कोलाइड ऑफ द केमिस्ट्री. सो जे काही हे ओपीएम आहे, मॉर्फिन आहे, यांच्याबद्दलची केमिस्ट्रीचं सगळ्यात पहिल्यांदा फाउंडेशन यांनी केलं आयसोलेट करून. देन नेक्स्ट आहे पेलिटियर अँड द कॅव्हेंटो. या दोघांनी मिळून काय केलं होतं? स्ट्रिचनिंगचं या ठिकाणी आयसोलेशन केलं होतं. सो फ्रॉम द इग्नॅटियस, बीन अँड क्युनिनचं केलं होतं फ्रॉम द नक्सोमिका. सो मेजर कॉन्ट्रीब्युशन करण्यात आलं अल्कोलाइडच्या आयसोलेशनसाठी. देन एस्पायरंट्स, स्टास ऑटो मेथड नावाची एक मेथड असते, ज्या मेथडचा वापर केला जातो कशासाठी? एक्सट्रॅक्शन ऑफ द अल्कोलाइड्स. अल्कोलाइडच्या एक्सट्रॅक्शन साठी या मेथडचा यूज केला जातो. ही मेथड थोडी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. या मेथडची एक प्रायमरी प्रॉपर्टी असते, आणि ती म्हणजे की नायट्रोजन हा टर्शरी असायला पाहिजे. जर नायट्रोजन हा क्वाटर्नरी असेल तर ही स्टास ऑटो मेथड वापरण्यात येत नाही. कशासाठी? एक्सट्रॅक्शन ऑफ अल्कोलाइड साठी. देन नेक्स्ट आहे रॉबर्ट टी थॉम्सन. हा तर एस्पायरंट्स, आपण फादर ऑफ मेडिसिन पहिल्यांदाच पाहिले. हिपोक्रॅटस वॉज द father of medicine, but Robert T. Thomson, he was known as a father of pharmacognosy. तर फार्माकोग्नोसीचे जे फादर आहेत तर रॉबर्ट टी थॉम्सन यांना कन्सिडर केलं गेलं होतं.
देन रेनी गॅटिफोस हे जे एक सायंटिस्ट होते यांनी एक टर्म कॉइन केली होती आणि दॅट इज कॉल्ड एज अरोमाथेरपी. अरोमाथेरपी जे आपल्याकडे अरोमाथेरपी ही ऑइल थेरपी असते पहा, अरोमॅटिक काही कंपाऊंड्स असतील त्याची थेरपी देणे यांना आपण अरोमाथेरपी असं म्हणतो. तर त्याबद्दलची टर्म हे यांनी कॉइन केली होती. स्ट्रिचनिन जो आहे हा अँटीडोट म्हणून युज केला जातो इन द डॉग पॉइझनिंग. सो यानंतर पहा ब्रुसिन हा अँटीडोट, हा पण अँटीडोट म्हणून युज केला जातो इन द डॉग पॉइझनिंग. सो यानंतर आहे बेन्थेन, हुकर, AVAW हे तुमचे इक्लर आहेत. हे 3 सायंटिस्ट आहेत एस्पिरंट्स. या तिघांनी मिळून प्लांटचं क्लासिफिकेशन दिलं होतं. ओके, सो डेव्हलप द नॅचरल सिस्टम ऑफ प्लांट क्लासिफिकेशन. सो जे की बॉटनिकल फार्माकोग्नोसी मध्ये खूप इम्पॉर्टंट कन्सिडर करण्यात आलं होतं. ग्रिगोर मेंडल हे फादर ऑफ जेनेटिक्स होते. लक्षात घ्या, फादर ऑफ जेनेटिक्स यांनी 7 ट्रेट हे इंट्रोड्यूस केले होते पी प्लांटचे आणि क्रॉसिंग सांगितली होती. मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉस बद्दलची माहिती यांनी दिली होती. सो इन्क्लूड द और इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ हायब्रिड प्लांट क्लासिफिकेशन. देन डेल्फिन हा हे जे सायंटिस्ट होते यांनी आयसोलेट केलं नार्कोटीन सो फ्रॉम द ओपियम. देन अल्बर्ट नीमन यांनी आयसोलेट केलं कोकेनला आणि त्याची एस्थेटिक प्रॉपर्टी त्यांनी सांगितली. देन एस्पिरंट्स बरहॅड रीमन यांनी कॉन्ट्रीब्युट केलं सो काही अल्कोलाइट रिलेटेड स्टडीजला. विलियम वेदरिंग यांनी डिस्कवर केलं होतं डिजिटलिस. तर डिजिटलिस बद्दलचं हे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात घ्या. मेडिसिनल यूज ऑफ द डिजिटलिस दॅट इज फोक्स ग्लोल्यूज याबद्दलची माहिती या सायंटिस्टने दिली आणि म्हणून डिजिटलिस इज ऑल्सो नोन ऍज द विलियम वेदरिंग प्लांट. तर याला दुसरं नाव असं असतं, विलियम वेदरिंग प्लांट म्हणलं जातं. लक्षात घ्या, कार्डियक डिसऑर्डर मध्ये, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये याचा यूज केला जातो. देन कॅरोलस लिनास हे जे सायंटिस्ट होते यांनी बायनॉमियल नॉमेनक्लेचर दिलं की प्रत्येक बॉटनिकल प्लांटला 2 नाव असतात. पहा, आपण पाहतो एक जीनस असतं एक स्पेसिस असतं, याला आपण नाव देतो बायनॉमियल नॉमेनक्लेचर आणि ही वॉज कन्सिडर्ड ऍज अ फादर ऑफ टॅक्झोनॉमी. तर एस्पिरंट्स एवढे सगळे या ठिकाणी काय होते, हे एवढे सगळे बेसिक पॉइंट्स होते हिस्ट्री बद्दलचे. ओके, ही सगळी हिस्ट्री फार्माकोग्नोसी मध्ये आहे आणि याच्यातून कोणताही क्वेश्चन हा तुम्हाला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. तर एस्पिरंट्स हे झालं पहिलं इंट्रोडक्शन, डेफिनेशन प्लस काही हिस्ट्री. पण आता जे मी सुरुवात करायला जातोय ते म्हणजे इंट्रोडक्शन टू द प्लांट. ऍक्च्युअली फार्माकोग्नोसी इथून सुरू झाला पाहिजे. फार्माकोग्नोसी समजून घेण्यासाठी काही आस्पेक्ट्स गरजेचे आहेत, काही बेसिक गरजेचं आहे आणि हे बेसिक इथून सुरू झालं पाहिजे की प्लांट हा काय असतो, प्लांट बद्दलची माहिती मिळाली पाहिजे, प्लांट बद्दलची काही बेसिक इन्फॉर्मेशन तुमची क्लिअर असायला पाहिजे. देन यू कॅन अंडरस्टँड अ व्हेरी हाय लेवल. अदरवाइज तुम्ही प्लांट बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन नाहीये, डायरेक्टली यू हॅव स्टार्टेड विथ द अल्कोलाइट, डायरेक्टली यू हॅव स्टार्टेड विथ द ग्लायकोसाइड्स. मग प्रॉब्लेम काय होणार की तुम्ही मगअप करणार. येस, काही डेफिनेशन्स येतात जे तुम्हाला नाही समजणार. समजा तुम्हाला झायलम विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे की झायलम इज अ पार्ट ऑफ व्हॉट. तुम्हाला जर मेरिस्टेमॅटिक टिश्यूज दिले तर तुम्हाला हेही माहित असायला पाहिजे की मेरिस्टेमॅटिक इज पार्ट ऑफ व्हॉट. या गोष्टी माहित होण्यासाठी कोग्नोसीचा पहिला बेस इंट्रोड्यूस करतोय अँड दॅट इज इंट्रोडक्शन टू द प्लांट. तर एस्पिरंट्स हा जो प्लांट आपल्याकडे आहे तर हा पण एक युकॅरियोटिकच आहे. सो आतापर्यंत आपण 2 डिफरन्स पाहिले होते. सो प्लांट सेल अँड अॅनिमल सेल. प्लांट सेल, अॅनिमल सेल बोथ आर युकॅरियोटिक सेल. दोघांमध्ये युकॅरियोट्स आहेत. सो प्रोकॅरियोटिक दोन्हीही नाही आहेत. बट प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये डिफरन्स आहे. Plant cell have a cell wall, animal cell don't have. Plant cell have a chloroplast, animal cell don't have. Plant cell have a vacuoles, animal cell don't have. Plant cell have a plastids, animal cell don't have. So काही असे मेजर डिफरन्स असतात प्लांट सेल मध्ये आणि अॅनिमल सेल मध्ये. तर आपण पहिल्यांदा हा डिफरन्स पाहतोय. सो प्लांट सेल, अॅनिमल सेलचा ऑलरेडी आपण हा कव्हर अप केला. देन प्लांट सेल हे एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. सो अ प्लांट इज अ मल्टीसेल्युलर ऑटोट्रॉफिक. हा पण एक इम्पॉर्टंट डिफरन्स असतो की आपल्या बॉडीमध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट नाहीये. सो विच इज अ फोटोसिंथेटिक पिगमेंट, बट हे क्लोरोप्लास्ट प्लांट सेल मध्ये आहे. त्यामुळे सो प्लांट्स आर लायबल टू सिंथेसाइज देअर ओन फूड. आपण आपलं फूड नाही बनवत आहोत, आपण हे कधीच प्रोड्युसर असणार नाहीये. प्लांट्स हे प्रोड्युसर आहेत कारण त्यांच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहे आणि क्लोरोप्लास्टच्या हेल्पनी सो फोटोसिंथेसिस होतं. त्यामुळे प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स, वी आर हेटेरोट्रॉप्स. प्लांट्स आर मल्टीसेल्युलर, वी आर मल्टीसेल्युलर. प्लांट्स मध्ये युकॅरियोटिक सेल आहेत, आपण पण युकॅरियोटिक आहोत. बट प्लांट्स मध्ये वॅक्युल्स आहेत, आपल्याकडे नाही आहेत. प्लांट्स मध्ये सो क्लोरोप्लास्ट आहे, आपल्याकडे नाही आहे. प्लांट्स मध्ये प्लास्टिड्स आहेत, आपल्याकडे नाही आहेत. प्लांट्स मध्ये सो सेल वॉल आहे जे आपल्याकडे नाही आहे.
सो आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय एस्पिरंट्स की प्लांट्स ऑलवेज हे प्रोड्युसर आहेत. सो वी आर कंझ्युमर, वी आर नॉट अ प्रोड्युसर. दिस इज द डिफरन्स इन बिटवीन द प्लांट्स अँड द अॅनिमल सेल. बट स्टील एस्पिरंट लक्षात ठेवायचं की ते स्वतःचे फूड स्वतः बनवतात, म्हणून हे ऑटोट्रॉफ आहेत, मल्टीसेलर ऑर्गॅनिझम आहेत. सो दॅट प्रोड्युसेस देअर ओन फूड वाया फोटोसिंथेसिस. सो द नेक्स्ट द प्रायमरी सोर्स ऑफ द नॅचरल ड्रग हे प्लांट्सच असतात. लक्षात घ्या, मॅक्सिमम ड्रग आपण प्लांट्स मधून घेतो. काही अॅनिमल ओरिजिनेटेड पण असतात, काही मिनरल पण असतात, पण मॅक्सिमम मोस्ट कॉमन सोर्स जो असतो तर तो प्लांट्स असतो. मग आता आपल्याकडे टिपिकल प्लांट कन्सिस्ट टू इम्पॉर्टंट पार्ट. जसं की तुम्हाला ह्या डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन मध्ये दिसतंय की माझ्यासमोर एक डायग्राम आहे. सो या डायग्राम मध्ये मी दिलंय की अ टिपिकल प्लांट कन्सिस्ट टू इम्पॉर्टंट पार्ट्स. एक असतो फोटोट्रोपिक पार्ट जो की अबाव द सॉइल असतो, आणि सेकंड असतो निगेटिव्ह फोटोट्रोपिक जो बिलो द सॉइल असतो. जो अबाव द सॉइल असेल तर हे तुमचा असतो या ठिकाणी शूट वाला, आणि जो खालचा आहे तर तो आहे तुमचा रूट वाला. तर एस्पिरंट तुम्हाला हा प्रत्येकाला पुन्हा एकदा कन्फ्युजन मिळेल की जो खाली आहे तो प्रत्येक जण रूट आहे का? नाही, समटाइम्स. सो जो बिलो द सॉइल असतो म्हणजे सॉइलच्या मध्येच असतो, तर तो प्रत्येक वेळेला शूट असतो असं नाही, जसं की प्रत्येक वेळेला रूट असतो असं नाही. कारण आपल्याकडे पोटॅटोज हे एक्झाम्पल आहे. सो पोटॅटो इज अ मॉडिफाईड पार्ट ऑफ द स्टेम, म्हणजे हा मॉडिफाईड पार्ट ऑफ द शूट आहे. रायझोम्स हे पण रूटचा पार्ट नाहीये, पण तो कुठे असतो? सो सॉइल मध्ये असतो. याचा अर्थ तुम्हाला काही गोष्टी पुढे एक्सेप्शनल मिळतील. जो जमिनीमध्ये असतो तो रूटच असतो का? नाही, जमिनीमध्ये मॉडिफाईड पार्ट ऑफ द शूट पण असू शकतो, जसं की पोटॅटो असेल, रायझोम्स असेल, टर्मरिक असेल, आपल्याकडे जिंजर असेल. हे रूट नाही आहेत, लक्षात घ्या, हे रायझोम्स आहेत. अलग लक्षात. मग जो वरतीचा आहे तो शूट आहे, जो खालतीचा आहे तो रूट आहे. शूट मध्ये आपल्याकडे काय काय येणार आहे पहा. शूट मध्ये आपल्याकडे स्टेम येणार, स्टेमच्या साईडला आउटर साईडला या ठिकाणी बार्क येणार, लक्षात घ्या. आणि आपल्याकडे मग वेगवेगळे बार्क आहेत. आपल्याकडे सिंकोना बार्क आहे, आपल्याकडे अर्जुना बार्क आहे. मग एस्पिरंट इथून सुरुवात होते पार्ट ऑफ द प्लांटची, ज्याला इथं बेसिकच नाही लक्षात आलं तो फार्माकोग्नोसिसची महारत कधीच हासिल करू शकत नाही. सो यामध्ये तुम्हाला स्टेम येईल, यामध्ये तुम्हाला लीफ येईल, याच्यामध्ये तुम्हाला फ्रूट येईल, यामध्ये तुम्हाला फ्लावर येईल. सो यामध्ये तुम्हाला हे काही नोड्स, इंटर नोड्स येतील, बर्ड्स येतील. सो असे बरेच पार्ट हे तुमचे शूट मध्ये येतात. रूट मध्ये तुम्हाला प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शरी रूट्स अशा प्रकारचे रूट्स इथं पाहायला मिळतात. म्हणून अ टिपिकल प्लांट हॅज बीन क्लासिफाईड इंटू टू इम्पॉर्टंट सेक्शन्स, टू इम्पॉर्टंट एनाटॉमिकल स्ट्रक्चर, दॅट इज शूट अँड द रूट. शूट मध्ये पुन्हा एकदा सो मी इथं दिलंय तुम्हाला की हे पहा, स्टेम आहे, फ्रूट आहे, सीड आहे, बार्क आहे, फ्लावर आहे, लीव्स आहे, रायझोम सध्या आहेत. रायझोम हा पण शूटचा पार्ट आहे. रायझोम इज नॉट अ पार्ट ऑफ रूट, आणि हे तुम्हाला मी आधी पण सांगितले, सेकंड पार्ट हा तुमचा रूट असतो. मग आजपर्यंत इथपर्यंत आलो आपण, बेसिक तर आपण समजून घेतला. मग आता थोडंसं डीप जाऊया. अलग लक्षात, बेसिक तर आपण समजून घेतलं, फार्माकोग्नोसिसची डेफिनेशन आपण समजून घेतली. सो टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट हे काय असतं हे पण आपण समजून घेतलं. नाऊ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स अनॅटॉमिकल पार्ट ऑफ द प्लांट. जसं की प्लांट मध्ये दोन प्रकारचे सेल असतात. एक जे सेल यामध्ये कंटिन्युअसली डिव्हिजन मध्ये असतात, अलग लक्षात, आणि एक सेल जे कंटिन्युअसली डिवाइड होत असतात. दोन प्रकारचे सेल आपल्याकडे आहेत, आणि या सेलला एकत्र करून आपण यांना टिश्यू असं म्हणतो. म्हणून मग काही कॉन्सेप्ट हे टिश्यू लेवल पर्यंत गेल्या पाहिजे, काही गोष्टी हे टिश्यू लेवल पर्यंत समजल्या पाहिजेत. उद्या जाऊन तुम्हाला क्लेरेन कायमा, कोलिन कायमा हे जे वर्ड्स येतील, फ्लोएम, झायलम, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा पार्ट कुठून आलाय, कोग्नोसी मध्ये हे कुठून ओरिजिनेट करतं. तर एस्पिरंट्स काय करायचं की आता आपण एक लीव्स घेतोय, ह्या लीव्सच्या मध्ये जातोय, याच्यामध्ये जाऊन सो याच्या अॅनाटॉमिकल स्ट्रक्चरला आपण डील करतोय. मग आपल्याला लक्षात आलं की फार्माकोग्नोसी मध्ये एक टिपिकल प्लांटची अॅनाटॉमी पाहत असताना सो सगळ्यात पहिल्यांदा वर्ड येतो टिश्यू. अलग लक्षात, टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल. अलग लक्षात. सो टिश्यू हा जो वर्ड आला तर हे तुमचा जो टिश्यू आहे याच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन सो नेहमिया ग्रेव नावाचा हा सायंटिस्ट आहे यांनी हे दिली होती. सो आणि त्यामुळे यांना कन्सिडर केलं होतं फादर ऑफ प्लांट अॅनाटॉमी, कारण यांनी सगळ्यात पहिल्यांदा टिश्यू बद्दलची इन्फॉर्मेशन दिली होती. A tissue is defined as a group of similar or the dissimilar cells, so having a common origin and they will work together to perform a common function. So काही टिश्यूचा मिनिंग काय आहे? टिश्यूचा मिनिंग म्हणजे काय की हे ग्रुप ऑफ सेल आहे. एकतर हे एका ओरिजिनचे आहेत किंवा हे वेगळ्या ओरिजिनचे आहेत, किंवा हे दिसायला सिमिलर आहेत किंवा दिसायला सिमिलर नाही आहेत. But they will perform together so they will comes together to perform a common function. यांना आपण या ठिकाणी सो कॉमन ओरिजिनचे आहेत, फंक्शन सेम आहे, बट दिसण्यासाठी सिमिलर किंवा डिसिमिलर असू शकतात. यांना आपण टिश्यू नाव देतो.
मग आता आपल्याकडे मी तुम्हाला आता सांगितलं की झाडांची जी ग्रोथ असते ही 3 पद्धतीने असते. प्लांट्स हे 3 पद्धतीने ग्रो होत असतात. एक असतं फोटोट्रॉपिक, एक असतं निगेटिव्ह फोटोट्रॉपिक आणि दुसरी ग्रोथ असते लॅटरल. लक्षात घ्या, जसं की तुम्ही एखादं प्लांट केलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्लांट हे 3 पद्धतीने वाढतंय. एक वरची साईज वरून जाते, एक खालच्या साईडने वाढते आणि एक बाजूने पण वाढते. म्हणजे याच्याकडे 3 प्रकारची डेव्हलपमेंट होत असते. मग आता आपल्याकडे जे टिश्यूचे क्लासिफिकेशन आहे, हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवरती आहे? पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. तुम्ही सेल सायकल पाहिली जी आपल्या बॉडीमध्ये असते, तीच सायकल इकडेही रन होते. सो आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे की 2 फेज असतात. एक आहे तुमची एक जी फेज आहे यामध्ये तर ती असते तुमची इंटरफेज, आणि इंटरफेजची पुन्हा सब क्लास असतात G1, S, G2 आणि G1 ला करस्पॉन्डिंग अजून एक फेज असते, दॅट इज G0. तर एस्पेरिन राईट नाउ आय एम इन द एज ऑफ 30 प्लस. सो व्हॉट एव्हर द बॉडी पार्ट्स लाईक बोन्स, हार्ट, लिव्हर, किडनी हे ऑलरेडी फुल मॅच्युअर्ड आहेत. मग आता यांचं फर्दर डिव्हिजन होतं का? सध्या नाही होत आहे, बिकॉज ऑलरेडी मॅच्युरेशन झाले. त्यामुळे ते सेल हे कोणत्या फेज मध्ये जातात? सो ते सेल हे G0च्या फेज मध्ये जातात, म्हणजे डिव्हिजनच्या सायकल मध्ये नाही आहेत. G1, S, G2, देन मेटाफेज. मेटाफेज मध्ये प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज असते. याच्यामध्ये नाही आहेत, पण जेव्हा कधी गरज लागेल त्यावेळेला हे या डिव्हिजन मध्ये येतात. याचा अर्थ काय की काही सेल हे कंटिन्युअस डिव्हिजन मध्ये आहेत, तर काही सेल हे आता डिव्हिजनच्या प्रॉपर्टीला लॉस्ट करून थांबलेत, म्हणजे ते परमनंट आहेत. हा, तर एस्पायरेंट्स आपल्या बॉडीमध्ये सो हे परमनंट सेल्स म्हणजे ज्यांच्यामध्ये आता डिव्हिजन होत नाही, पण गरज पडल्यानंतर हे डिव्हिजन सुरू होऊ शकतात. सो या प्लांट्स मध्ये पण तुम्हाला 2 प्रकारचे सेल पाहायला मिळतील ज्यांच्यामध्ये कंटिन्युअस डिव्हिजन चाललंय. जे टिपला डिव्हिजन आहे, जे खालच्या ग्राउंडरूटच्या टिपला डिव्हिजन आहे, आणि जसं हे डिव्हिजन पुढे जाईल ते सेल मॅच्युअर होत आहेत वेगवेगळ्या, डिफरन्शिएट होत आहेत वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये, आणि ते परमनंट होत आहेत. या बेसिसवरती आपण 2 क्लास केले. एक क्लास केला मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा, सो सेकंड क्लास केला परमनंट टिश्यूचा. सो हे दोन्ही क्लास आपण पॉवर ऑफ सेल डिव्हिजनच्या बेसिसवरती केलेले आहेत. यामध्ये पहिला आहे मेरिस्टेमॅटिक. हे बघा मी तुम्हाला इथं दिलंय, हे डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन मधून तुम्ही समजून घेऊ शकता. हे प्लांटची जी टिप साईडची ग्रोथ होत आहे, इथं तुमचा शूट डेव्हलप होत जात असतो, हे एक मेरिस्टेमॅटिक असतात. रूटच्या टिपला पण मेरिस्टेमॅटिक असतात, आणि ही जी लॅटरल ग्रोथ असते हे पहा, ही पण मेरिस्टेमॅटिक असतात. म्हणून मेरिस्टेमॅटिकचे 3 प्रकार. शूटचा मेरिस्टेमॅटिक, याला आपण अपायकल मेरिस्टेमॅटिक म्हणतो, रूट अपायकल मेरिस्टेमॅटिक अँड लॅटरल मेरिस्टेमॅटिक सेल्स. असे 3 प्रकारचे टिश्यूज तुम्हाला ह्या मेरिस्टेमॅटिक मध्ये मिळतात, ज्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन हे कंटिन्युअसली होत आहे. तुम्ही पाहिलं असेल की जो एखादा प्लांट आहे त्याचा जर टिप तुम्ही थोडासा टच केला पेरेंट्स, देन यू विल फील जस्ट लाईक अ फ्रेशी पार्ट ऑफ द प्लांट्स, म्हणजे ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची कठोरता नसते, ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची हार्डनेस नसते. का? कारण ते सेल डिव्हिजन करण्याचं त्यांचं टार्गेट असतं, नॉट टू बिकम मॅच्युअर. त्यामुळे हे कंटिन्युअसली डिव्हिजन करत वरती जातात. मग खाली जे नवीन नवीन टिश्यूज तयार व्हायला लागले, मग हे मॅच्युअर होत परमनंट मध्ये एंटर करतात. आणि मग हे कंटिन्युअसली डिव्हिजन करत जाणारे टिश्यूज जे असतात यांना आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूज असं म्हणतो, आणि जे मॅच्युअर झाले सो यांना आपण परमनंट टिश्यूज असं म्हणतो. मग आता हे 3 मेरिस्टेमॅटिक तुमच्या समोर आले, हे पहा. सो आपल्याकडे हे शूट वाला आला, रूट वाला आला आणि लॅटरल वाला आला. सो लक्षात ठेवा, लॅटरल मध्ये हे अजून एक असतो इंटरकॅलरी, म्हणजे हे जे बर्ड्स असतात बघा, लिव्स आणि स्टेमच्या मधला जो भाग असतो तो पण डेव्हलप होत असतो इथं या मेरिस्टेमॅटिक टिश्यूनी. मग आता याची काय प्रॉपर्टी आहे, मेरिस्टेमॅटिक टिश्यूची काय प्रॉपर्टी आहे? सो दी सेल्स रिटेन द पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. कंटिन्युअसली डिव्हिजन होत असतं, नो मॅच्युरेशन. मग ऍस्पायरंट्स जर डिव्हिजन व्हायचं असेल तर सेल वॉलची इथं फुल डेव्हलपमेंट होतही नसते, त्यामुळे यांच्याकडे फुल सेल वॉल बी डेव्हलप झालेली नसते. पहा आता, cells are isodiametric. What is this isodiametric? Equal in the dimensions and so lack of intercellular space. तर हे जे सेल असतात या सेल मध्ये खूप कॉम्पॅक्शन तुम्हाला पाहायला मिळतं. 2 सेलच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पेस नसतो, कारण हे आता कंटिन्युअसली काय होत आहे, डिव्हिजन होत आहे. देन न्यूक्लियस इज व्हेरी लार्ज आणि प्रॉमिनंट. न्यूक्लियस हा मोठा असतो. सेल पॉझेसेस थिन सेल्युलोजिक सेल वॉल, खूप थिन असते, म्हणजे ही हार्ड नसते, कारण याला कंटिन्युअसली पुन्हा डिवाइड व्हायचे. आणि ही जी सेल आहे ही मेटाबॉलिकली हायली ऍक्टिव्ह असते, म्हणून तर याचं कंटिन्युअस डिव्हिजन होत असतं. आणि या सेल्सला आपण नाव देत असतो मेरिस्टेमॅटिक सेल्स.
सो शूट अपायकल मेरिस्टेमॅटिक, रूट अपायकल मेरिस्टेमॅटिक आणि लॅटरल मेरिस्टेमॅटिक असे 3 क्लास या मेरिस्टेमॅटिकचे असतात, ज्यांच्याकडे ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या. सेल वॉल ही खूप थिन असते, न्यूक्लियस हा खूप प्रॉमिनंट असतो, मेटाबॉलिकली खूप हाय ऍक्टिव्ह असते आणि सेल डिव्हिजन कॉन्स्टंटली होत असतं. हे आपण पहिला क्लास. यानंतर आता सेकंड क्लास आहे आणि तो म्हणजे तुमचा परमनंट टिश्यूज. हा तर फ्रेंड्स, सो आपल्या बॉडीमध्ये जसं की डेड सेल फक्त केराटिन आणि नेल्स आहेत, पण प्लांट्स मध्ये डेड सेल असू शकतात बरं का. सो प्लांट सेल्स मध्ये डेड सेल असू शकतात. ओके, सो त्यामुळे इथं आपण कम्प्लिटली त्याला मिमिक नाही करत असतो. सो परमनंट टिश्यूचा अर्थ आहे परमनंट टिश्यू आर कंपोज्ड ऑफ लिव्हिंग सेल्स ऑर डेड सेल्स. सो डिराइव्ह फ्रॉम द मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. हा, हे कुणापासून बनणार आहेत? मेरिस्टेमॅटिक पासूनच बनणार आहेत. कारण मेरिस्टेमॅटिक जसं डिवाइड होत राहतील तसं नवीन नवीन काही ऑर्गन्स तयार होतील आणि जसं त्यांची पॉवर ऑफ सेल डिव्हिजन लॉस्ट होईल, मेरिस्टेमॅटिक टिश्यू विल बी कन्सिडर्ड ॲज अ परमनंट टिश्यू. याला आपण लगेच परमनंट टिश्यू असं म्हणतो. मग आता पहा, सो हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासूनच आपण घेतोय. सो विच हॅव लॉस्ट द पॉवर ऑफ सेल डिव्हिजन, ज्यांच्याकडे सेल डिव्हिजनची पॉवर ही लॉस्ट झालेली आहे. सो दिस टिश्यू आर डिफरन्शिएटेड. बघा, मेरिस्टेमॅटिक टिश्यू हे अनडिफरन्शिएटेड असतात, यांना प्रॉपर फंक्शनिंग अजून आलेलं नसते. पण हे जे परमनंट टिश्यूज असतात हे डिफरन्शिएट झालेले असतात आणि त्यांच्याकडे एक प्रत्येकाचं युनिक फंक्शन आलेलं असतात. कुणाचं फंक्शन स्टोरेजचं आहे, तर कुणाचं मेकॅनिकल सपोर्ट आहे, तर कुणी वॉटर कंडक्शनचं आहे. म्हणजे प्रत्येकाकडे फंक्शन हे वेगळं वेगळं आलेलं आहे पेरेंट्स. तर हे पहा, यामध्ये सो टिश्यूज आर डिफरन्शिएटेड अँड सो टू परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन सम परमनंट टिश्यूज विल फॉर्म अ वूड. लक्षात घ्या, हे वूडला बनवतात, दॅट इज सेकंडरी झायलम. And xylem tissues are responsible for the conduction of the water and the minerals from the root to the leaves. म्हणजे आपल्याकडे काही परमनंट टिश्यू हे मध्ये वॉटर सिस्टम बनवतात, जस्ट लाईक अ पाईपलाईन. याला आपण म्हणतो झायलम फ्लोएम. यांचं काम बी आपण पुढे पाहणार आहोत. मेकॅनिकल सपोर्ट पण देण्याचं काम होतं या ठिकाणी. मग आता यांच्यामध्ये पुन्हा वापस तुम्हाला 2 क्लास पाहायला मिळतील. येस, परमनंट टिश्यू मध्ये अगेन यू विल गेट द 2 इम्पॉर्टंट क्लासेस. फर्स्ट क्लास आहे तो म्हणजे सिंपल परमनंट टिश्यूज आणि सेकंड क्लास आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. सिंपल म्हणजे काय आणि कॉम्प्लेक्स म्हणजे काय? सिंपलचा अर्थ असा असतो ज्यांच्यामध्ये एकच प्रकारचा सेल आहे. येस, दे डोंट हॅव अ पॉवर ऑफ सेल डिव्हिजन, दे हॅव लॉस्ट पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. दोघांमध्ये पण सेल डिव्हिजनची पॉवर नाही आहे. पण मग आपल्याकडे ही पण पॉसिबिलिटी आहे की कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणजे परमनंट टिश्यू मध्ये सो एकच प्रकारचा सेल असणं ही एक पॉसिबिलिटी आहे. किंवा परमनंट टिश्यू मध्ये एकापेक्षा जास्त असते, ही पण एक पॉसिबिलिटी आहे. अशा 2 पॉसिबिलिटी यामध्ये असतात. सो हे पहा, ज्यांच्याकडे एकच प्रकारचा सेल आहे परमनंट मध्ये, तर ते सेल आहे सिंपल परमनंट टिश्यू. मग याचे एक्झाम्पल्स आपल्याकडे एवढी आहेत. यामध्ये पहिला आहे इपिडर्मिस, सेकंड एक्झाम्पल आहे पॅरेनकायमा, थर्ड एक्झाम्पल आहे कोलेनकायमा, देन फोर्थ एक्झाम्पल आहे स्क्लेरेनकायमा आणि लास्ट एक्झाम्पल आहे दॅट इज कॉर्क. ओके, सो एस्पेरेंट्स, मग आता आपण यामध्ये 1 बाय 1 जाऊया. यामधील पहिला पार्ट घेऊया इपिडर्मिस. इपिडर्मिस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा प्रोटेक्टिव्ह लेअर असतो आपल्या बॉडीला पण आणि प्लांटच्या बॉडीला पण. सो इपिडर्मिस हा आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ऑफ द प्लांट. राईट, कव्हर्स द एंटायर सरफेस ऑफ द रूट, स्टेम अँड लीव्स. प्रत्येकाला कव्हर करण्याचं काम हा करतोय. प्रोटेक्ट्स द प्लांट्स फ्रॉम द वॉटर लॉस, मेकॅनिकल इंजुरी अँड द इन्फेक्शन. याच्यामधून हा प्रोटेक्शन करतो आणि हा रेग्युलेट करत असतो एक्सचेंज ऑफ द गॅसेस वाया स्टोमाटा. हा, तर हे स्टोमाटा हा इपिडर्मिस मध्येच असतो, तुम्हालाही माहिती आहे. सो लेंटिक्युलर, क्युटिकल आणि स्टोमाटल असे 3 प्रकारचे रेस्पिरेशन असतात, जे की आपण पुढे पाहणारच आहोत. आणि यामध्ये सो आपण इथं पाहतोय की एक्सचेंज ऑफ गॅसेस होत आहे. सो या स्टोमाटा थ्रू हे जे की इपिडर्मिस मध्ये असतात हे रेग्युलेट करण्याचं कामही करतं. काही वॅक्सी मटेरियल पण इपिडर्मिस मध्ये प्रेझेंट असतं, दॅट इज कॉल्ड एज अ क्युटिकल. आणि क्युटिकलचा रोल सध्या सो रेस्पिरेशन मध्ये असतो. हे वॅक्सी मटेरियल हे कोणती हेल्प करतं माहितीये का? सो हे प्रिव्हेंट करत असतं वॉटर लॉसेस थ्रू द लिव्स आहे ना. सो जे लिव्स मधून जे ऑपरेशन होत आहे तर ते थांबवण्यासाठी हे क्युटिकल हे काम करतं. क्युटिकल मध्ये हा वॅक्स सबस्टन्स आहे आणि याच्यामध्ये क्युटिन प्रेझेंट असतं. चला, तर एस्पेरेंट आपल्याकडे याच्या अरेंजमेंट नुसार सो आपल्याकडे वेगवेगळे टाइप्स आहेत याच्या अरेंजमेंट नुसार. सो स्ट्रेट वॉल्ड पॉलिगोनल इपिडर्मिस हे सेंडामध्ये, कोकामध्ये पाहायला मिळतील. बेडेड टाइप सो इपिडर्मिस हे डिजिटलिस मध्ये पाहायला मिळतील. वेव्ही टाइप हे हायोसाइमस मध्ये पाहायला मिळतील. वेव्ही वॉल विथ स्ट्रायटेड क्युटिकल्स म्हणजे अशा प्रकारची लाइनिंग असणे. सो बेडेड म्हणजे काय असतं एस्पेरेंट्स, असे थिक असणे. हे असे याचे टाइप्स आहेत याच्या अरेंजमेंट नुसार. हे बेलाडोनामध्ये पाहायला मिळतील.
आणि पॅपिलोज म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये असे सर्क्युलर प्रकारचे या ठिकाणी इपिडर्मिस असतात, दॅट इज पॅपिलोज. सो पॅपिलोज टाईपचे जे क्युटिकल्स असतात, सो जे आपल्याकडे इपिडर्मिस असतात, हे सेन्ना, कोका आणि स्टिग्मा ऑफ द सो पायरेथ्रम यांच्यामध्ये पाहायला मिळतील. तर हे एक्झाम्पल्स आहेत तुमचे सगळे इपिडर्मिसचे. ओके, चला तर एस्पायरंट. देन सेकंड पॉइंट आहे पॅरेन्काइमा. सो पहिला आपण पाहतोय या टॉपिक मध्ये, सो आपण आहोत सध्या याच्या बेसिक अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर मध्ये, आणि हे बेसिक अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण. तर एस्पायरंट्स नेक्स्ट बीट कडे चाललोय आपण. नेक्स्ट बीट आहे दॅट इज पॅरेन्काइमा. तर याच्यामध्ये जे बेसिक तुम्हाला समजून घ्यायचे ते काय आहे, की हा लिव्हिंग आहे का हा डेड आहे. हा तर फिक्स आहे की हा तुमचा परमनंट आहे, आणि त्यामध्ये हे पण फिक्स आहे की हे सिंपल परमनंट आहे, हे फिक्स झालंय. मग आता याच्यामध्ये थोडंसं डीप जाऊया, याचं फंक्शन आणि याचे काही जे काही पॉईंट्स असतील ते कव्हर करूया. तर इट इज अ टाइप ऑफ सिंपल परमनंट लिव्हिंग टिश्यू. हे पहा, हा हे परमनंट आहे आणि हा लिव्हिंग आहे. सो फाउंड इन द रूट, स्टेम, लीव्स, फ्रुट्स अँड द सीड्स यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. थिन वॉल्ड असतं आणि यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस पण असतो. मग हे जे पॅरेन्काइमा असतात यांचे रोल काय आहेत? स्टोरेज ऑफ फूड, फूडला स्टोअर करणे. स्टोरेज ऑफ वॉटर इन द फ्लेशी स्टेम अँड द लीव्स, वॉटरला स्टोअर करणे. स्टोरेज ऑफ सिक्रेटरी सबस्टन्सेस जसं की टॅनिन, रेझिन्स, गम्स. सो यांना हे या ठिकाणी काय करतात? स्टोअर करतात. आणि मग या सेलला आपण नाव देत असतो आयडिओब्लास्ट. मग मला सांगायचं पर्यंत ज्या वेळेला तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जाल, इंडिव्हिज्युअल ड्रग मध्ये जाल, त्यावेळेला मी सांगेल तुम्हाला की आयडिओब्लास्ट प्रेझेंट इन दिस प्लांट, दिस ड्रग. तर तुम्हाला लक्षात तर यायला पाहिजे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडिओब्लास्ट. आयडिओब्लास्टचा मिनिंग असतो जे सेल ज्यांच्याकडे सिक्रेटरी सबस्टन्सेस स्टोअर करण्याची ॲबिलिटी असते, यांना आपण आयडिओब्लास्ट असं म्हणतो. यानंतर पहा, हायड्रोफाइट्स नावाचा पण आपल्याकडे हा पॅरेन्काइमा असतो. जर त्यांच्या इंटरसेल्युलर स्पेस मध्ये एअर फील्ड केली गेलेली असेल तर यांना आपण हायड्रोफाइट्स असं म्हणतो. आणि यांना अजून एक स्पेशल नाव देण्यात आलेलं आहे, दॅट इज कॉल्ड एज अरेन्काइमा. अरेन्काइमा, सो हा याचाच एक भाग आहे कुणाचा? पॅरेन्काइमाचा. पण अरेन्काइमा मध्ये सो जो इंटरसेल्युलर स्पेस असतो, ह्या स्पेस मध्ये एअर फील केलेली असते. हा, इट हेल्प्स इन द एअर सर्क्युलेशन अँड द बायोन्सी. सो प्लांटचं जे वेट असतं हे वेट कमी करून वॉटरमध्ये ज्यावेळेला हे प्लांट एंटर करतं त्यावेळेला हे त्याला बायोन्सी देतं. सो वेन द पॅरेन्काइमा कन्सिस्ट द क्लोरोप्लास्ट, आणि ज्या वेळेला फोटोसिंथेटिक पिगमेंट जर पॅरेन्काइमा मध्ये प्रेझेंट असेल तर मग आपण याला कोलिनकाइमा असं नाव देत असतो. आणि कोलिनकाइमा इज हेल्प इन द फोटोसिंथेसिस. हा, तर पेरेंट्स हे झालं याचं बेसिक, आणि हे बेसिक तुम्ही समजून घेताय. यानंतर बघा, मी तुम्हाला आता सांगितलं याला आपण, सॉरी, दिस इज नॉट द कोलिन, दिस इज क्लोरेनकाइमा. क्लोरेनकाइमा, नॉट अ कोलिनकाइमा. क्लोरेनकाइमा इज नथिंग बट द पॅरेन्काइमा कंटेनिंग द क्लोरोप्लास्ट. यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे कोलिनकाइमा. स्क्लेडन याने हे वर्ड सो कॉइन केला होता, राईट. सो लिव्हिंगच आहेत हे पण, हे डेड नाही आहेत, हे पण लिव्हिंगच आहेत. ओके, फाउंड बिलो द इपिडर्मिस ऑफ द डायकॉट अँड द पेट्युल्स यांच्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. सो अब्सेंट इन द रूट्स अँड द मोनोकॉट्स. ओके, डायकॉट. सो आता डायकॉट आणि मोनोकॉट काय असतात ते पुढे पण सांगेल तुम्हाला. ज्यांच्यामध्ये एक कॉटिलिडॉन्स असतो दॅट इज कॉल्ड मोनोकॉट. ज्यांच्या एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट मध्ये 2 कॉटिलिडॉन असतात दॅट इज कॉल्ड एज अ डायकॉट. आता हे इतकं डीप जाता येणार नाही आपल्याला, हे 11th-12th मध्ये असतात. अलग लक्षात, मोनोकॉटिलिडॉन, डायकॉटिलिडॉन्स. सो याच्यामध्ये जे वॉल आहेत हे अनइव्हनली थिक आहेत, म्हणजे कुठली बाजू थिक आहे तर कुठली बाजू थिन आहे. सेल्युलोजचे बनलेले आहेत आणि पेक्टिनचे सध्या बनलेले आहेत. आणि आजपर्यंत सेल्युलोज पेक्टिन इथं असल्यामुळे हा जो असतो कोलिनकाइमा हा तुम्हाला मेकॅनिकल सपोर्ट देतो. फ्लेक्झिबिलिटी ऑफ द प्लांट आणि इलास्टिसिटी ऑफ द ग्रोइंग प्लांट्स हे खूप गरजेचं आहे. प्लांटमध्ये जर रिजिडिटी असेल तर काय होईल की प्लांटची ग्रोथ होणार नाही. प्लांटचं स्ट्रक्चर रिजिड असेल, तुम्ही पाहिलं असेल की प्लांटची ग्रो होत असताना जर वरी काही इंटरफेरन्स आला तर प्लांट या साईडने निघतो, याचा अर्थ त्याला फ्लेक्झिबिलिटी असते, लक्षात घ्या. म्हणून याची ग्रोथ ही कुठल्याही डायरेक्शननी पॉसिबल असते प्लांटची. मग आता आपल्याकडे नेक्स्ट आहे स्क्लेरेनकाइमा. सो स्क्लेरेनकाइमा हे थिक आहेत, लिग्निफाईड सेकंडरी वॉल आहेत. सेल आर डेड ऍट मॅच्युरिटी, म्हणजे काय, हे ज्या वेळेला बिगिन होत असतात तयार होण्यासाठी त्यावेळेला हे लिव्हिंग मध्ये असतात. वन्स दे विल अटेन द रेंज ऑफ मॅच्युरिटी हे सेल डेड होतात. म्हणजे स्क्लेरेनकाइमा हे मॅच्युरिटीला डेड सेल म्हणून काम करतात आणि यांचा रोल असतो मेकॅनिकल सपोर्टचा. यानंतरचा नेक्स्ट आहे कॉर्क, याला आपण फ्लेलम असं म्हणतो. सो कॉर्क इज अ सिंपल परमनंट टिश्यू. इट इज अ प्रोटेक्टिव्ह टिश्यू फॉर्मिंग ड्युरिंग द सेकंडरी ग्रोथ, म्हणजे हे बाहेरच्या साईडचे असतात, लक्षात घ्या. कॉर्क इज प्रोड्युस्ड बाय द कॉर्क कॅम्बियम, सो दॅट इज फेलोजन अँड इट फॉर्म्स आउटर कव्हरिंग टू द बार्क. आहे ना, तुम्ही पाहिलं असेल आपल्याकडे सिनॅमन बार्क आहे, सिंकोना बार्क आहे, अर्जुना बार्क आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी सांगेल
कॉर्क अँड कॉर्टेक्स इज प्रेझेंट, कॉर्क अँड कॉर्टेक्स इज अब्सेंट. मग हे कॉर्क काय आहे हे तर लक्षात आलं पाहिजे. तर हा तुमचा आउटर मोस्ट पार्ट असतो आणि लक्षात घ्या कॉर्क हा तुमचा डेड पार्टच असतो. ओके, सो दिस इज नॉट द लिव्हिंग, हा पण एक तुमचा डेडच असतो. मग आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे चाललोय ते म्हणजे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज कडे. येस, फार्माकोग्नोसीच्या या दुनियामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स ह्या जर्नीमध्ये आपण अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर पाहत आहोत. सिंपल आपण हा पार्ट क्लिअर केला. पहिल्यांदा आपण मेरिस्टेमॅटिक कव्हर केले, मग आपण परमनंट कडे आलो, परमनंट मधून सिंपल कव्हर केला. आता आपण या ठिकाणी कॉम्प्लेक्स परमनंट कडे चाललेले आहोत. कॉम्प्लेक्स परमनंटचा मिनिंग काय आहे? जिथं एक पेक्षा जास्त प्रकारचे सेल आहेत अँड दे विल वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ कॉमन फंक्शन. सो याला आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज असं म्हणतो. यांचा मेन रोल असतो कंडक्शन अँड सपोर्ट. तर यांचा रोल कंडक्शन साठी आहे. सो आतापर्यंत आपण बघितलं कुणाचाच रोल हा कंडक्शन ऑफ वॉटर साठी नाही आहे, कंडक्शन ऑफ फूड साठी नाही आहे. याचा अर्थ ते मेकॅनिकल सपोर्ट साठी काम करतात, बट सिंपल परमनंट टिश्यूज विल नॉट वर्क फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर, कंडक्शन ऑफ फूड. याच्यासाठी यांचं काम होत नाही आहे, पण यांचं होत आहे. मग यामध्ये दोन प्रकारचे सेल आहेत, एक आहे झायलम अँड सेकंड वन आहे फ्लोएम. सो द नेम ऑफ द झायलम याला आपण हायड्रोमी असं नाव दिलेलं आहे द हॅबरलँड नावाच्या सायंटिस्टनी. आणि यांचे मेन फंक्शन आहे दिस आर द चीप टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर, मिनरल्स फ्रॉम द रूट्स टू द एरियल पार्ट आणि इट ऑल्सो गिव्स द मेकॅनिकल स्ट्रेंथ. हेही याचं काम आहे. फ्लोएम पण तुमचा कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहे, रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सलोकेशन ऑफ ऑर्गॅनिक फूड मेनली शुगर फ्रॉम द लिव्स टू द एरियल पार्ट ऑफ द प्लांट. आणि हे फूडची मुवमेंट करतं. वरतीचा जो आहे झायलम हे तुमच्या वॉटरची मुवमेंट करतं. वॉटर अँड मिनरल्स हे झायलमनी ट्रान्सपोर्ट केले जातात. आणि फूड जे आता बघा तुम्हाला माहिती आहे का की प्लांट ज्यावेळेला फूड बनवतं त्यावेळेला प्लांटला स्वतःला सध्या एनर्जी लागते. मग आता हे फोटोसिंथेसिस कुठं होणार आहे? लिव्स मध्ये. पण तुम्ही पाहिलं की आजपर्यंत लिव्सला कधी फ्रूट लागलेलं पाहिलं तुम्ही? असं होत नाहीये. याचा अर्थ लिव्स मध्ये फोटोसिंथेसिस होणार आहे आणि जे ग्लुकोज इथं तयार झालेलं आहे हे ट्रान्सपोर्ट गेलं पाहिजे एरियल पार्ट कडे जिकडे फ्रूट डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणून हे जे ट्रान्सपोर्टेशन असतं ऑर्गॅनिक फूडचं सो मेनली ग्लुकोजचं एरियल पार्ट कडे, तर हे झायलमच्या जागी फ्लोएमनी होत असतं. आणि झायलम जे असतात त्यापर्यंत यांचं मेन असतं वॉटर आणि मिनरलचं कंडक्शन, हे मेकॅनिकल सपोर्ट बी देत असतात. लक्षात घ्या. सो द मुवमेंट ऑफ द फूड ऑकर्स इन बोथ अपवर्ड अँड द डाऊनवर्ड डायरेक्शन, याला आपण बाय डायरेक्शनल असं म्हणतो. आणि फ्लोएम इज ऑल्सो कॉल्ड एज अ बास्ट टिश्यू. सो कारण हे या ठिकाणी कंडक्शन ऑफ फूड साठी यामध्ये खूप इम्पॉर्टंटली रोल प्ले करतात. आणि एस्पायरंट दिस इज ऑल अबाउट द बेसिक एनाटॉमिकल पार्ट्स ऑफ द प्लांट. आपण या टॉपिक मध्ये दोन बीट्स आतापर्यंत कव्हर केलेली आहेत. एक तो म्हणजे टिपिकल स्ट्रक्चर ऑफ द प्लांट आणि सेकंड बीट मध्ये आलो ते म्हणजे सो मायक्रोस्कोपिकल पॅरामीटर्स ऑफ द प्लांट्स. सिंपल सो म्हणजे पहिल्यांदा मेरिस्टेमॅटिक देन सो परमनंट आणि त्याच्यामध्ये मग आपण गेलो सिंपल कॉम्प्लेक्स किंवा सिंपल परमनंट अँड कॉम्प्लेक्स परमनंट. अशा पद्धतीने हे क्लास आपण इथं कव्हर केलेला आहे. तर एस्पायरंट्स सो आता यानंतर आपण पुढे चाललो अजून एक बीट कडे अँड दॅट इज कॉल्ड रिप्रोडक्शन इन द फ्लॉवरिंग प्लांट्स. येस, हा पण एक मेन बीट आहे. तुम्ही पाहिला असेल एस्पायरंट मी जो सिक्वेन्स इथं ठेवतोय कोग्नोसीचा हा सिक्वेन्स तुम्हाला बॉटम पासून टॉप लेवलला घेऊन जाणार आहे. सो कोग्नोसी फ्रॉम द व्हेरी बिगिनर टू द मास्टर हा जर्नी आपला सुरू झालेला आहे. आणि ह्या जर्नीमध्ये सो तुम्ही पाहिला असेल डेफिनेशन पासून टिश्यू पासून ते आता याच्या रिप्रोडक्शन पासून आपण पुढे चाललोय. तर हे पहा रिप्रोडक्शन जे ह्युमन बॉडीमध्ये असतं, ह्युमन बॉडीमध्ये फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन पॉसिबल आहे. पण एस्पायरंट्स प्लांट्स बॉडीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पॉसिबल आहे आणि तो सेक्शुअल रिप्रोडक्शन सध्या पॉसिबल आहे. सो वी आर युनिसेक्शुअल्स. वी हॅव आयदर मेल सेक्स कॅरेक्टर्स और आयदर फिमेल सेक्स कॅरेक्टर्स, बट वी डोंट हॅव द मेल ऍज वेल एज फिमेल सेक्स कॅरेक्टर्स. त्याच्या अर्थ आपण हे युनिसेक्शुअल आहोत एनिमल. बट जे प्लांट्स असतात हे असतात बायसेक्शुअल. यांना मेल कॅरेक्टर्सची सेपरेटली गरज नसते किंवा फिमेल कॅरेक्टरची सेपरेटली गरज नसते. कारण टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर तुम्हाला माहिती आहे की प्लांट मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे फ्लावर शिवाय शक्य नाही आहे. म्हणून हा पण क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गन इज इन्व्हॉल्ड इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सांगायचं फ्लावर. कारण का या फ्लावर मध्ये मेल सेक्स पार्ट आणि फिमेल सेक्स पार्ट हे दोन्हीही प्रेझेंट असतात. म्हणून प्लांट्स आर बायसेक्शुअल. बट एस्पेरंट प्लांट्स मध्ये सेक्शुअलच हवं असंही नाही. प्लांट्स मध्ये असेक्शुअल पण रिप्रोडक्शन पॉसिबल आहे. जसं की तुम्ही आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी केलंय. सो आपण ज्याला कुणाच्या गावी जातो आणि त्याला तिथं तुम्हाला एखादा चांगला ब्युटिफुल रोज दिसतो तर आपण येताना त्यांना काय मागतो तुम्हाला माहितीये
की आपण येताना त्यांना एक छोटीशी स्टेम मागतो आणि ते स्टेम आपण येऊन लावतो, म्हणजे जिथं सीड नाही आहे, सो जिथं गॅमेटचं फ्युजन नाही आहे, पण तुम्हाला तिथून फ्लावर मिळतो. दॅट इज व्हॉट असेक्शुअल रिप्रोडक्शन, राईट. मग आता हे डिफरन्स आपण क्लिअर करूया. सेक्शुअल आणि असेक्शुअल मध्ये काय डिफरन्स असतो हे पहा. रिप्रोडक्शन हे खूप जास्त महत्वाचं आहे टू गेट द कंटिन्युएशन ऑफ द लाईफ. सो आपल्यासारखे आपणच बनवणे यालाच आपण रिप्रोडक्शन म्हणतो. सो यामध्ये ही जर रिप्रोडक्शन स्टॉप झालं तर या धर्तीवरून एक वेळ अशी येईल की सगळे लिव्हिंग हे इथं एंड होतील, पण असं होणार नाही, बिकॉज वी हॅव अ प्रॉपर्टी ऑफ रिप्रोडक्शन. मग यामध्ये दोन प्रकार आले, एक आला सेक्शुअल आणि सेकंड वाला असेक्शुअल. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, जिथं तुम्हाला टू कम्पॅटेबल गॅमेट्स ऑफ द सेक्स सेल हे एकामेकांसोबत फ्यूज होताना नाही पाहायला मिळत, जिथं तुम्हाला अँथर आणि स्टिग्मा यांचं इंटरॅक्शन नाही पाहायला मिळत. अँथर मध्ये जो तयार होत असतो पोलेन ग्रेन मेल सेक्स सेल, तर तो स्टिग्मा मधून ओव्हरीमध्ये नाही जाताना पाहायला मिळेल. सो दॅट इज व्हॉट द असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मग आपल्याकडे वेगवेगळे या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जिथे गॅमेट सेल्स एकत्र येत नाहीत, जेनेटिकली हे आयडेंटिकल नसतात, वेगवेगळे असतात. सो प्रोजेनी फ्रॉम द सिंगल ऑर्गॅनिझम, म्हणजे तुम्हाला इथं एका ऑर्गॅनिझम मधून पण प्रोडक्शन पाहायला मिळतं. सो आपल्याकडे ही पण पॉसिबिलिटी आहे की एकाच प्लांटकडे दोन्ही गोष्टी आहेत. लक्षात घ्या, मेल बी आहे, फिमेल कॅरेक्टर बी आहे. बट असं नाहीये की ज्या प्लांटकडे फिमेल कॅरेक्टर आहे त्यांनी याच मेलकडून पोलेन ग्रेन घ्यावेत, असंही नाही. वी हॅव अ क्रॉस पॉलिनेशन ऑल्सो, की हा जो प्लांट असतो हा दुसऱ्या प्लांटचा अँथर पण रिसिव्ह करत असतो. दॅट इज वाय आपण पॉलिनेशन पण पुढे दिलंय, जेणेकरून तुमच्या कॉन्सेप्ट अजून जास्त बिल्डअप व्हाव्यात रिगार्डिंग टू द फार्माकोग्नोसी. पहा, सो यामध्ये आपण काय देतोय की असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सिंगल ऑर्गॅनिझम पासून हा प्रोजेनी बनवतोय, बट सेक्शुअल मध्ये चान्सेस आहेत दोन सेल पासून, दोन ऑर्गॅनिझम पासून हा प्रोजेनी बनतो. इनहेरिटन्स ऑफ द जीन सो ऑफ द पॅरेंट्स बाय प्रोजेनी. इथं तुम्हाला लक्षात येतं की सिंपल जे पॅरेंटचे जीन आहेत तेच जीन तुम्हाला पाहायला मिळतील. इथं कुठल्याही प्रकारचे व्हॅरिएशन पाहायला मिळणार नाही. व्हॅरिएशन व्हायचं असेल तर तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिजे. ठीक आहे. मग आता असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघा, फ्रॅगमेंटेशन इज अ मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. जसे की काही प्लांटचे तुकडे झाले आणि तिथून नवीन प्लांट तयार झाला, दॅट इज व्हॉट द फ्रॅगमेंटेशन. स्पोर फॉर्मेशन इज वन ऑफ द ग्रेट टेक्निक ज्याच्यामधून आपण नवीन झाड बनवतो, नवीन प्लांट बनवतो असेक्शुअल मधून. सो व्हेजिटेटिव्ह मध्ये ग्राफ्टिंग आहे, हे तुम्ही पाहिले, ग्राफ्ट करणे, बर्ड करणे अँड टिश्यू कल्चर. सो दीज आर द मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये डीप जायचं नाही, एवढं जरी तुम्हाला माहित असेल तरी पण इनफ आहे एस्पिरंट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या एवढ्या टेक्निक्स आहेत. मग आता आपल्याकडे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, जिथं सेक्स सेल म्हणजे गॅमेटिक सेल्सचं फ्युजन होत असतं. मग आता मेल सेक्स सेल कुणाकडे, अँड्रोशियम कडे, आणि फिमेल सेक्स सेल कुणाकडे आहे, गायनोशियम कडे. हे कुठे प्रेझेंट असतात दोघंही. सो बोथ ऑफ दिस प्रेझेंट इन द फ्लावर. याचं सध्या मी तुम्हाला इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे. हे बघा स्टुडंट्स, हे आहे एका फ्लावरचं टिपिकल स्ट्रक्चर. ज्या स्ट्रक्चर मधून तुम्ही समजून घेऊ शकता की फ्लावर हे बायसेक्शुअल का आहेत. फ्लावर मध्ये दोन्ही पण सेक्स सेल इथं प्रेझेंट आहेत. हे बघा, सो हा मधला जो भाग आहे तर हा गायनोशियमचा आहे. याच्या साईडला जे दिसत आहे तुम्हाला हे अँड्रोशियम आहेत. गायनोशियम मध्ये तीन पार्ट असतात. एक असतो हे पिच, दॅट इज द स्टिग्मा, जे इथं काय येत असतो, अँथर इथून लँड होत असतो. अँथर मधले पोलेन ग्रेन्स, हे स्टिग्मा, दिस इज युअर स्टाईल, आणि खाली असते ओव्हरी. ह्या सगळ्यांना म्हणून आपण गायनोशियम किंवा याला आपण कार्पेल सध्या म्हणू शकतो. ओके. आणि याच्या साईडला जे आहे अँथर आहे, हे अँथर म्हणजे मेल सेक्स प्रोड्यूस करणारा हा ऑर्गन असतो. या अँथर मध्ये एक असतो हा तुमचा अँथर, आणि हे खालचं जे स्टाल्क असतं याला आपण नाव देतो फिलामेंट. ह्या दोघांना आपण अँड्रोशियम किंवा यांना आपण स्टेमन असं म्हणतो. स्टेमन अँड कार्पेल हे लक्षात ठेवायचे. हे मेल सेक्स सेल अँड फिमेल सेक्स सेल असतात फ्लावर मध्ये. आणि ज्या वेळेला मग हा अँथर मध्ये तुम्ही थोडंसं डीप गेलात एस्पिरंट्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं पोलेन ग्रेनची तयारी मिळते. मग जसं पोलेन ग्रेन तयार होतो तो अँथर बस्ट होतो, आणि अँथर बस्ट झाल्यानंतर इथून पोलेन ग्रेन निघतात ज्यांच्याकडे मेल सेक्स सेल असतात. हे मेल सेक्स सेल मग इथं शिफ्ट होतात, इथून खाली उतरतात. दॅट इज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. हे तुम्ही 11th-12th मध्ये पाहिलं असेल. आणि मग या ठिकाणी ह्या ओव्हरीमध्ये सेक्स सेल एंटर करतील आणि विल गेट द रिप्रोडक्शन. आणि याला नाव द्यायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि जिथं हे फ्युजन नाहीये, फ्रॅगमेंटेशन, पोर्स फॉर्मेशन, ग्राफ्टिंग, बर्डिंग, सो टिश्यू कल्चर, ही असतात असेक्शुअल रिप्रोडक्शन, कारण त्यांच्यामध्ये ही पॉसिबिलिटी नाही. ओके, चला आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो एस्पिरंट्स, मग आपल्याकडे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ते रिप्रोडक्शन आहे ज्यांच्यामध्ये कॉम्पॅटेबल गॅमेट्स किंवा सेक्स सेल हे मॅच्युरिटीला फ्यूज होत असतात. यस, यांना आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. यांच्यामध्ये तुम्हाला व्हॅरिएशन मिळेल, इनहेरिटन्स तर मिळेल,
बट यू विल गेट समथिंग व्हॅरिएशन. जसं की आपल्यामध्ये आपल्या पॅरेंट्स मध्ये इनहेरिटन्स आहे, म्हणजे वी आर सिमिलर लाईक आवर पॅरेंट्स बट नॉट एक्झॅक्टली, वी हॅव समथिंग डिफरंट. दॅट इज व्हॉट व्हॅरिएशन. Inheritance and variation will occurs through the sexual reproduction and inheritance occurs through the asexual reproduction. कारण तिथं व्हॅरिएशन येण्यासाठी क्रॉसिंगच होत नाही, कारण दोन्ही मध्ये क्रॉसिंगच नसल्यामुळे तुम्हाला फक्त इनहेरिटन्स मिळेल, पण इथं तुम्हाला व्हॅरिएशन सध्या मिळेल. सो मग आता आपल्याकडे सगळ्यात मेन सेक्शुअल रिप्रोडक्शनचं कोणतं ऑर्गन आहे, तर ते फ्लावर आहे. म्हणून मी फ्लावर पण इथं दिलंय. सो फ्लावर इज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड पार्ट ऑफ द शूट टू परफॉर्म द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द एंजिओस्पर्म. टिपिकली याला 4 वर्ल्ड असतात: कॅलिक्स, कोरोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम. लक्षात घ्या पेरेंट्स, हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल. सो हे जे दिसते तुम्हाला ग्रीन कलर, ते ह्याला आपण सेपल असं म्हणतो. सेपल याला आपण एकत्र येऊन आपण ह्याला कॅलिक्स सध्या म्हणतो. यानंतर हे जे आहे तुमच्याकडे हे फ्लावरची लीफ, दिस इज कॉल्ड एज अ पेटल्स. पेटल एकत्र आली की त्याला आपण कोरोला म्हणतो. आलं लक्षात. आणि या मग आता याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसतंय की अँड्रोशियम आणि त्याच्यामध्ये असतो गायनोशियम. एवढे वर्ल्ड, एवढ्या लेअर म्हणा, एवढ्या लेअर ह्या फ्लावर मध्ये तुम्ही पाहता. आणि म्हणून मग मी तुम्हाला थोडं बेसिक देतोय की अँथर कोण असतो, फिलामेंट कोण असतो. अँथर हा स्टेमन आहे, मेल सेक्स पार्ट. कार्पेल हा गायनोशियम असतो. स्टिग्मा स्टायलोरी हा असतो फिमेल सेक्स पार्ट. हे दोन्हीचं पण पॉईंट क्लिअर करून घ्या. आणि मग यानंतर मग या ठिकाणी आहे पॉलिनेशन. पॉलिनेशन, येस, तुम्हाला माहिती आहे की निसर्गाचा नियम आहे हा. सो ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतात. मग पॉलिनेशन हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आहे. इट इज नॉट इन्व्हॉल्ड इन द असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग तुम्ही पाहताय पेरेंट्स की आपल्याला जे प्रॉपर फार्मिंग करतात ते हायब्रिडायझेशन टेक्निक वरती बिलीव्ह करतात. त्यांना हायब्रिड बनवायचं असतात. त्यावेळेला मग काय करतात ते की या सिलेक्टेड प्लांटला सिलेक्टेड पोलिन ग्रेन देतात. मग हे सिलेक्टेड देणं, नॅचरल देणं आहे ना, आर्टिफिशियल देणं, बॅगिंग वगैरे करतात बघा. बॅगिंग म्हणजे त्याला पॅकिंग करणं. हे का केलं जातं, कारण दे हॅव द आयडिया अबाउट द पॉलिनेशन. पॉलिनेशनचा अर्थ असा असतो की तुमची ओहरी जी आहे, त्या प्लांटची जी ओहरी आहे त्याच्यामध्ये जे सेक्स सेल आहे तिथं जागेवर थांबणार, ते कुठंच ते जाणार. पण या ओहरीकडे कोण मायग्रेट होणार आहे, पोलिन ग्रेन. बट एसपर्यंत पोलिन ग्रेन हे मोटाईल नाही आहेत. दे डोंट हॅव मोटिलिटी इन आवर बॉडी. Whenever the sperm cell is enter into the female genital tract, sperm cell have motility. Sperm cell कडे फ्लॅजिला आहे, त्यामुळे स्पर्म सेल स्वतः हा मायग्रेट होत असतो टू द अँपुला आणि तो फर्टिलायझेशन दाखवतो. बट हा पोलेन ग्रेन जो आहे याच्याकडे मोटिलिटी नाही आहे. मग आता मोटिलिटी नाही आहे तर मग याला जे अँथर पासून जे स्टिग्मा पर्यंत जायचंय, हा जो डिस्टन्स ट्रॅव्हल होत आहे, तर या डिस्टन्स करणे म्हणजे हे ट्रॅव्हलिंग करण्याला आपण पॉलिनेशन म्हणतो. आणि जो याला हे ट्रॅव्हल करायला लावतो ते पॉलिनेटिंग एजंट्स असतात. आलं लक्षात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलिनेशन? पॉलिनेशनचा मिनिंग असतो की जिथून तुमचा अँथर तयार झालाय, म्हणजे जिथं पोलेन ग्रेन तयार झाले ते पोलेन ग्रेन पास होणे तिथून ओव्हरीकडे. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे खूप गरजेची प्रोसेस आहे आणि म्हणून आपण याला इथे घेतोय, कारण याच्या काही डेफिनेशन्स आपल्या एक्झामला आलेले आहेत बघा. आणि हे डेफिनेशन आज तुमच्या क्रिस्टल क्लिअर होऊन जातील. हे पहा, पॉलिनेशन इज अ ट्रान्सफर ऑफ पोलिन ग्रेन फ्रॉम द एंथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर ऑर सो अदर फ्लावर. असं नाही की एकाच फ्लावर मध्ये होता, हे दुसऱ्या सध्या फ्लावर मध्ये पॉसिबल आहे. एका प्लांटच्या एका फ्लावर मध्ये त्याच फ्लावरचं त्या फ्लावरचा अँड्रोशियम त्याच झाडाच्या त्या स्टिग्मामध्ये, ही बी पॉसिबिलिटी आहे. नाहीतर दुसऱ्या झाडाच्या दुसऱ्या फ्लावर मध्ये, ही पण पॉसिबिलिटी आहे. दॅट इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन. मग पॉलिनेशनचे 2 प्रकार दिलेत इथं. हेच मला डिफरन्शिएशन करायचंय, सेल्फ पॉलिनेशन अँड द क्रॉस पॉलिनेशन. तर एसपर्यंत सेल्फचा अर्थ काय, आता हे पण थोडंसं समजून घेऊया. हे बघा, आता माझ्याकडे ना एक प्लांट आहे आणि हा प्लांट मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो डायग्रामॅटिक प्रेझेंटेशननी. सो माझा हा एक प्लांट आहे आणि इथे एक माझं फ्लावर आहे. सो आणि इथे एक माझं फ्लावर आहे. सो हा एक प्लांट आहे आणि इथे एक माझं फ्लावर आहे. हे बघा, मग आता माझ्याकडे सेल्फ म्हणजे काय, की इथं माझा मेल पार्ट आहे, इथं माझा फिमेल पार्ट आहे, इथेही माझा फिमेल पार्ट आहे, इथेही माझा मेल पार्ट आहे. पॉसिबिलिटी काय सांगा, की हा जो मेल पार्ट आहे इथला, हा इथं जाऊ शकतो आणि हा इथे सध्या येऊ शकतो. हे दोन्ही बी सेल्फ आहेत. आलं लक्षात. कारण याचे जेनेटिक्स वेगळे आहेत का, नाही, कारण हा सेम प्लांट आहे. दिस इज कॉल्ड सेल्फ पॉलिनेशन. मग ज्या वेळेला सेल्फ पॉलिनेशन होतं त्यावेळेला इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन जेनेटिकली खूप कमी असतं, कारण सेम फ्लावर मध्ये क्रॉसिंग होते. दुसरी पॉसिबिलिटी काय, की हा अँथर माझा इथं जाऊ शकतो, इथं या स्टिग्मावरती. दिस इज कॉल्ड एज अ क्रॉस पॉलिनेशन. मग सेल्फ मध्ये कन्फ्युज होतं. कसं, की हे पण सेल्फ आहे, हे पण सेल्फ आहे, पण याच्यामध्ये फरक आहे की या फ्लावरचा मेल सेक्स याच फ्लावरच्या स्टिग्मावरती जाणं म्हणजे सेल्फ आहे.
सो एका फ्लावरचा मेल सेक्स सेल दुसऱ्या फ्लावरच्या त्याच झाडाच्या स्टिग्मावरती जाणार, हे पण सेल्फ आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला 2 क्लास मिळणार आहे. ओके, सेल्फ मध्ये तुम्हाला किती क्लास मिळतात? सेल्फ पॉलिनेशन मध्ये तुम्हाला 2 क्लास पाहायला मिळतील. एक आहे ॲटोगॅमी आणि सेकंड वन असतो जिटिनोगॅमी. ॲटोगॅमीचा मिनिंग काय की त्याच झाडाचा त्याच फुलाचा अँथर आणि त्याच झाडाचा तोच फुलाच्या स्टिग्मावरती, दॅट इज ॲटोगॅमी. त्याच झाडाचा अँथर त्याच झाडाच्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती, दॅट इज जिटिनोगॅमी. कळते का? येस, एकच झाड फ्लावर बदलला. ओके, हे पहा ॲटोगॅमीचा मिनिंग आहे पोलिन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर सेम प्लांट, दॅट इज कॉल्ड एज ॲटोगॅमी. सो याला आपण सेल्फ म्हणतो. जिटिनोगॅमीचा अर्थ पण तोच आहे की आपण याचा पण अँथर ट्रान्सफर करतो सेम प्लांट बट अनदर फ्लावर, तोच झाड पण दुसरं फुल, दॅट इज कॉल्ड जिटिनोगॅमी. आणि आपल्याकडे दुसरी आहे क्रॉस पॉलिनेशन, याला आपण आउटब्रीडिंग म्हणतोय. फ्रेंड्स, पोलिन ग्रेन ऑफ द वन अँथर ऑफ द वन फ्लावर ट्रान्सफर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर, दॅट इज कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन आणि याला आपण नाव द्यायचं झिनोगॅमी. मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय? कारण बेटा झिनोगॅमी, ॲटोगॅमी, जिटिनोगॅमी याच्यातला डिफरन्स माहित असला पाहिजे. हे एक्झामला येतो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये याचं खूप मोठे वेटेज आहे. आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सो कंडिशन काय असायला पाहिजे क्रॉस पॉलिनेशनची. वाय वी विल गो फॉर द क्रॉस? हे बघा इथं माझ्याकडे सो या ठिकाणी काय आहे, इथं माझ्याकडे आहे स्टिग्मा म्हणजे गायनोशियम, इथं माझ्याकडे आहे अँथर. मग मी हा अँथर कडून पोलिन ग्रेन न घेता मी दुसऱ्यांकडला का घेईल? येस, नॅचरली सांगा. सो काहीतरी हे तर बरोबर आहे की ज्या वेळेला तुम्ही क्रॉस पॉलिनेशन कराल यू विल गेट द जेनेटिक व्हॅरिएशन, बायोडायव्हर्सिटी. पण कधी ज्याला क्रॉस पॉलिनेशन होईल तेव्हा. पण आता माझ्याकडे हा अँथर आहे, इथं स्टिग्मा आहे, मग जवळच्या जवळ होणार ना. मग ते लांबच्याला काय ऍक्सेप्ट करेल? ह्याच्या काहीतरी कंडिशन्स असतील ना. पहिली कंडिशन की अँथर हा मॅच्युअर झाला ऑगस्ट मध्ये, स्टिग्मा मॅच्युअर झाला डिसेंबर मध्ये. येस, लक्षात ही पॉसिबिलिटी आहे ना. हे बघा, सो अँथर मॅच्युअर झाला ऑगस्ट मध्ये, अँथरनी पोलिन ग्रेन पाठवले बट ओव्हरीने रिसिव्ह नाही केले बिकॉज ओव्हरी मॅच्युअर नाही आहे. याचा अर्थ तुम्हाला हे सांगायचंय की क्रॉस पॉलिनेशन कोणत्या कंडिशन मध्ये होतं? येस, क्रॉस पॉलिनेशन हे कोणत्या कंडिशन मध्ये होतं हे तुम्हाला सांगायचंय. पहिली कंडिशन आहे दॅट इज कॉल्ड एज पहिली कंडिशन आहे दॅट इज कॉल्ड एज अ डिकोगॅमी. डेफिनेशन मेन काय डेफिनेशन, डिकोगॅमीचा मिनिंग काय पहा. डिकोगॅमी म्हणते की मॅच्युरेशन टाइम इज डिफरंट. अलग लक्षात, मॅच्युरेशन टाइम हा डिफरंट आहे. मग याच्यामध्ये प्रोटेंड्री आहे आणि प्रोटोजनी आहे. सो याच्यामध्ये अँड्रोशियम मॅच्युअर होतो अर्लियर, आधी अँड्रोशियम मॅच्युअर होतो मग गायनोशियम होतो, म्हणून त्या दोघांचं सेल्फ होत नाही. त्यामुळे ते फेवर काय करतं क्रॉस. आणि प्रोटोजेनी मध्ये आधी गायनोशियम मॅच्युअर होतो आणि अँड्रोशियम नंतर होतो. सेल्फ व्हायचं असेल तर काय पाहिजे, दोघांचा मॅच्युरेशन टाइम सेम पाहिजे. मग आता पहा सेकंड बीट काय आहे, हिट्रोस्टाईल. एकतर डिकोगॅमीमुळे क्रॉस झालं, सेकंड होणार हिट्रोस्टाईल. हे बघा हिट्रोस्टाईल म्हणजे काय की अँथर इथं आहे, स्टिग्मा इथं आहे. मग मला सांगा नॅचरली जे विंड येणार आहे ते खालून येणार आहे का? नाही येणार ना. याचा अर्थ काय होईल की ह्या दोघांची अरेंजमेंट जर वेगवेगळ्या पोझिशनला असेल तर हा स्टिग्मा हे अँथरचा पोलिन ग्रेन नाही घेणार आहे, त्यामुळे काय फेवर होईल क्रॉस. हे बघा हिट्रोस्टाईलचा मिनिंग काय असतो, सो फ्लावर मध्ये स्टिग्मा आणि अँथर हे प्लेस केले जातात वेगवेगळ्या हाईटला, तर हे होत असतं हिट्रोस्टाईल. आणि लास्ट वाला आहे दॅट इज हर्कोगॅमी. हर्कोगॅमीचा अर्थ काय बघा, सो तुम्ही पाठीमागे 1-2 दिवसापूर्वी आपल्याकडे मकर संक्रांती झाली. सो जे काही काईट वगैरे तुम्ही फ्लाय केला, समजा अनफॉर्च्युनेटली हे स्टिग्मा आणि हे अंतर होता, तुमचा त्या पतंगची दोर तुटली आणि हा पतंग दोघांच्या मध्ये बसला. येस, व्हॉट विल हॅपन. सो हा अँथर, हे जो अँथर आहे हा स्टिग्माकडे जाणारच नाही. जर असं काही होत असेल ज्याच्यामुळे अँथर आणि स्टिग्माच्या मध्ये बॅरियर येते, त्याच्यामुळे हा अँथर या स्टिग्माकडे नाही जात असतो, त्याच वेळेला क्रॉस पॉलिनेशन फेवर होतं. दिस इज कॉल्ड एज अ सो हर्कोगॅमी. हर्कोगॅमी म्हणजे काय, नॅचरल फिजिकल बॅरियर इथे येत असते बिटवीन अँड्रोशियम आणि गायनोशियम, त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन होत नाहीये. तुम्हाला ॲटोगॅमी, जिटिनोगॅमी, झिनोगॅमी हे 3 प्रकार पॉलिनेशनचे. क्रॉस पॉलिनेशन का होतं, डिकोगॅमी, हर्कोगॅमी आणि हिट्रोस्टाईलमुळे. हे 3 डेफिनेशन ते तिकडल्या 3 अशा लक्षात ठेवायच्या, एक्झाम मध्ये येणारच आहे. आणि मग आता आपण लास्ट बीट कडे चाललोय, ते म्हणजे पॉलिनेटिंग एजंट्स. ओके, तर एस्पायरंट्स
मी तुम्हाला आधीच सांगितलं की पोलिन ग्रेन डोंट हॅव अ प्रॉपर्टी ऑफ मोटिलिटी, म्हणजे त्याच्याकडे मोटाईल नेचर नाही आहे, त्याच्याकडे स्वतःची कुठल्याही प्रकारची मुवमेंट नाही आहे, याला कुणीतरी घेऊनच जावं लागेल. आणि जो याला कॅरी करतो सेल्फ साठी, जो याला कॅरी करतो क्रॉस साठी, याला नाव दिलं जातं पॉलिनेटिंग एजंट्स. जे पॉलिनेशन घडवून आणतो तोच तो पॉलिनेटिंग एजंट. आणि बघा यामध्ये पॉलिनेटर म्हणजे एक पॉलिनेटिंग एजंट आहे विच विल कॅरी द पोलिन ग्रेन फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर ऑर द डिफरंट फ्लावर. मग आता याच्यामध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, अबायोटिक आणि बायोटिक. अबायोटिक म्हणजे जे लिव्हिंग नाही आहेत, बायोटिक म्हणजे जे लिव्हिंग आहेत. अबायोटिक म्हणजे काय, एकतर हवेनी नाही तर मग पाण्याने, वॉटर अँड विंड. बघा परत एकदा महत्वाचं काय सांगतोय, त्याचे जे नाव आहेत ना हे जीपॅट मध्ये, डीआय मध्ये, नायफर मध्ये, ESIC मध्ये हे हिट होतात. दॅट इज अॅनिमोफिली म्हणजे पॉलिनेशन बाय विंड, हायड्रोफिली पॉलिनेशन बाय वॉटर, आणि लिव्हिंग मध्ये पहा सो एंटोमोफिली पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, सो ऑर्निथोफिली पॉलिनेशन बाय बर्ड्स, कायरोप्टेरिफिली सो पॉलिनेशन बाय बॅट्स. हे 5 डेफिनेशन आणि एक क्वेश्चन तुम्हाला मिळून जाईल. आणि पहा हे एकदम पक्क लक्षात ठेवायचं आहे. ओके, and this is all about the first lecture from the general pharmacognosy. आणि तुम्हाला आता फार्माकोग्नोसीची आयडिया आता येत असेल. येस सर नो. हा, हे नायपर मध्ये क्वेश्चन आलेला आहे, नायपर 2025 मध्ये. मला सांगा गोखले कोकाटे पुरोहित तुम्ही सगळं काढा, तुम्हाला हे डेफिनेशन मिळणारच नाही. बोला, मिळणारच नाही, कारण हे 11th-12th मध्ये आहे, हे फार्मसीला थोडी ना मिळेल तुम्हाला. ओके, सो यामुळे एस्पायरंट्स कोग्नोसीची जर महारत हासिल करायची असेल, तुम्हाला आता समजत असेल की वाय एपी एस्पायरंट्स हॅव्हिंग व्हेरी स्ट्रॉंग बॅकअप इन फार्माकोग्नोसी. याचं कारण हेच आहे की कोग्नोसीला घेत असताना सध्या आपण एवढं इंटरेस्टेड त्याला बनवतो, आपण त्याच्यामध्ये जान टाकत असतो त्या कोग्नोसीमध्ये. आलं लक्षात, नुसतं बायोलॉजिकल सोर्स आणि केमिकल कॉन्स्टिट्युएंट करून होणार नाही, कोग्नोसीचा अर्थ लक्षात आला पाहिजे. आणि हे आहे तो ऍक्च्युअल जनरल फार्माकोग्नोसीची सुरुवात. आता पुढच्या लेक्चरमध्ये अजून पुढे जाऊ आपण. हे पहा, आपण इथं ट्रान्सपॅरेशन पाहू, स्टोमाटा, ट्रायकोम्स, बार्क वगैरे हे सगळं होईल, आणि एका सिक्वेन्स मध्ये आपला जनरल फार्माकोग्नोसी पुढे जाईल. आणि अपेक्षित आहे की तुम्ही हे कंटिन्यू मध्ये फार्माकोग्नोसीला अपडेट करताय, लेक्चर पाहताय, आणि एस्पायरंट तुमचा कोग्नोसी हा स्ट्रॉंग करताय. ओके, चला, थँक्यू सो मच एस्पायरंट्स, हॅव अ नाईस डे.